सगळं सुख एकीकडे आणि मस्त झणझणीत असं शेवग्याची रस्सा भाजी असेल तर भूक नसूनही माणूस 2 चपात्या आरामात खाईल. अशा फक्त कोवळ्या लुसलुशीत शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या. त्याचे काप मी करून घेतलेले आहेत. शेंगा आता आपल्याला वाफवून घ्यायच्या. त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी घालून घेतलं. यामध्ये हळद, मीठ आणि चिमूटभर एवढा हिंग घालायचा. म्हणजे शेंगांना चांगला रंग येतो. आता शेंगा 70 ते 80% आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता शेंगा जोवर शिजतात तोपर्यंत आपण वाटण तयार करायला घेणार आहोत. आता सर्वात आधी तेल घालून सुक्या खोबऱ्याचे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर इथे धने आणि चण्याची डाळ घ्यायची, ती सुद्धा मस्त हलकीशी लालसर रंगावर भाजून घ्यायची आहे. यामध्ये लसूण आलं घालायचं, तेही भाजून घ्यायचं. भाजून घेतलेला कांदा असा फोडून घ्यायचा आणि परत एकदा भाजायचा. आता आपल्याला इथे कोथिंबीर कोवळ्या काळ्यासहित घ्यायची, ती हलकीशी भाजून घ्यायची. आता वाटणामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे, तर पाव चमचा मी इथे जिरं घालून घेते आणि यामध्येच गरम मसाला त्याचबरोबर हळद घालून घ्यायची आणि हे वाटण मस्त पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे. आता भाजीसाठी तेल गरम करून घ्यायचं. सर्वात आधी यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आणि नंतर वाटण घालायचं, म्हणजे भाजीला चांगला रंग येतो. आता इथे वाटण मस्त तेल सेपरेट होईपर्यंत परतून घ्यायचं. सर्व साहित्य वाटणामध्येच घातलेलं आहे, त्यामुळे वरून घालायची काहीच गरज नाही. आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून घेतलेलं आहे, तेही यामध्ये घालायचं आणि मस्त वाटण आपल्याला झाकण ठेवून तेल सेपरेट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर इथे गॅसची स्पीड मिडियम केलेली आहे आणि बघा आता शेंगाही आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत. त्या आता पाण्यातून काढायचं आणि हेच पाणी फोडणीसाठी वापरायचं आहे. बघा वाटणातील तेल छान सेपरेट झालेलं आहे. यामध्ये आता वाफवून घेतलेल्या शेंगा आपल्याला घालायच्या आहेत आणि सोबतच बारीक अशी कोथिंबीर, मीठ घालायचं आहे आणि ज्या पाण्यात शेंगा उकळून घेतलेल्या आहेत तेच पाणी इथे वापरायचं आहे आपल्याला. आता गरजेनुसार पाणी घालायचं आणि मस्त गरमागरम शेंगा आपल्याला एन्जॉय करायच्या आहेत. तुम्हाला डिटेल रेसिपी हवी असल्यास खालील त्रिकोणावर नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला डिटेल रेसिपी प्रमाणासहित मिळून जाईल. आणि मस्त भाजी उकळून घ्यायची आपल्याला. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया.